तर गाईज तुमचं ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि अशा प्रकारे आजचं ब्लॉगचं मी सुरुवात करतोय. पाय तिथं बसली मोबाईल बघत आणि मी करतोय काम. केस बघा कशी बसतात माझी एकदम व्यवस्थित. अशी जरी रोज केस बसतात तर काय भारी दिसेल. मी रोज पांगळ्या करते केस. सेट नाही करत नाही, बाकी काही नाही. गाईचं कटिंग वगैरे करावं, कटिंग वगैरे करतो. आणि आम्हाला जायचं कांतारा पिक्चर बघायला. कधीच जाऊ ते बघू नंतर, कारण आम्हाला बिर्याणी पण खायची आहे. सगळंच आम्हाला करायचं आहे. काय नाही, दिवाळीची शॉपिंग करायची, अजून भरपूर गोष्टी आहे. तर गाईज मी तुम्हाला आता व्लॉग सुरुवात झाली त्याच्यावेळेस तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुमचं आम्हाला खूप प्रेम भेटतंय, खूप तुम्ही भारी भारी मेसेज करताय, खूप भारी भारी कमेंट करताय. सबस्क्राईब पण करा. बिन सबस्क्राईब करता कमेंट करू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि आम्ही लाईव्ह येऊ का यूट्यूबला? कमेंट करून सांगा नक्की. आपण पोस्ट टाकू काय असेल ते. आणि तुम्ही बघा पुढं काय चाललंय काय नाही. लाईव्ह येऊ का सांगू, मग लाईव्हला आपण गप्पा मारू सगळेजण. भेटूया आपण थोड्यानंतर. आज वरची 2 दिवस पाणी आलेलं नाही आहे, त्यामुळं वरचं टाकीतलं पाणी कमी झाले. आणि पप्पा गेलात वरती टाकी साफ करायला, वर गेला तुम्हाला दाखवूच. भेटूया आपण थोड्या वेळानंतर. ती चालू आहे टाकीची साफसफाई आणि तुम्हाला वरती गेलं दाखवतो टाकीतली साफसफाई. काय हळूहळू बोलू मी. आता कालच्या ब्लॉगची मी कमी वाचली. प्रतीक दादा तू खूप जाडा झालायस. काहीच काय करू. काय जाडा काय झालं माहिती तुम्हाला? मी खायला आणते किती मॅडम ही एवढं किती खायला खाते एवढीच. ते एवढ्या मधलं एवढीच खात. एवढं बसलं तर कोण खाणार? फेकून देणार का आपण? नाही खाणार कोण? मी. जेवण दुपारचं बनवणार, एवढा भात बनवणार, खाणार एवढीसा. उरलेला कोण खाणार? मी. फळं कापणार 3-3 खाणार, त्यातलं एकच फळ. बाकीचे कोण खाणार? मी. म्हणून झालं मी जाडा. आणि मला जिम द्यायचे लक्ष माझ्या तब्येतीकडे, पण आत्ता सध्या तर नाही. आत्ता सध्या तर जिम कडे नाही लक्ष द्यायचं आपल्याला. वेळ आहे अजून. एकदम व्यवस्थित सेट वगैरे झालं तर जिमचा विषय असतो नंतर. आता काय एवढं नको धावपळीमध्ये जिम अजून. म्हणून मी जास्त तब्येत लक्ष देत नाही, खाण्याकडे लक्ष देत नाही. आणि भूक तर लई लागते काम केल्यामुळं. त्यामुळं आता वाढून तब्येत. जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण करू कमी करायला काही एवढं वेळ लागत नाही. आपल्याला माहिती कसं काय कमी करायचं ते. तर दाखवतो मला वरती. पप्पा टाकीत उतरलेत का? नाही टाकीत कोण उतरलंय बघा, तुम्ही जाऊन बघा. मम्मी उतरले का पप्पा उतरले? फुल चकाचक केली सोन्याने टाक्यावर एकदम. हे पण टाकी दिवायची. ही दिवायची आहे का? हा पाणी काढतो त्यातलं तुम्हाला. हे बघ किती घाण टाकीत नाही करते घाण. आणि त्यात उतरता येईल आता तुला. सगळं पावसाची घाण आलेली आहे सगळी. माझं टाकीत बाप्पांचं टाकीत न जाण्याचं कारण त्याची तब्येत. कारण आम्ही घुसलो टाकीचे वरतील 3-13 डायरेक्ट टाकीचा 13वा घालवा लागला आपल्याला. डायरेक्ट टाकीचा 13वा घाल. काय असं बोलतो मी तेव्हा नीट स्पष्ट का बोलत नाही मला तेच समजत नाही. बोलतो मी बोलतो शुद्ध स्पष्ट, पण शब्द माझे लोक फुटत नाही बाहेर काहीच. काय 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 तुला तेच नाही करता. ब्लॉक करायचं म्हणले की अशी बघती स्वतःकडे. तुम्ही हित आहे बघती ती अशी बघायला पाहिजे. बघती ती अशी असं तुम्ही वाटलं पाहिजे तुम्ही तुमच्याशी बोलतोय म्हणून. तुम्हाला फील झालं पाहिजे. काय बोलताय गाईज? थोडे कपडे घेऊन यायला लागले मी आता. प्रतीकला तिथे बघा कपाट सगळं काढले रिकाम, पूर्ण खाली पण कपडे काढले. ते आताशी हा एक कप्पा आणलाय. जे कपडे लागत नाही ते यूज करणार नाही आता मी, कारण बास झाले आता सगळे जुने कपडे. ते नंतर कधीतरी यूज करेल, पण आता मी सगळे
बांधून पेटीमध्ये बॅगमध्ये सगळ्यामध्ये भरून ठेवणार आहे आणि नवीन नवीन कपडे घेऊन येणार आहे. सगळे कपाट आवरते, घड्या वगैरे घालते मी आणि प्रतीक मला मदत करणार आहे. तो त्याच्या जेवावरती मी काढलंय सगळं आणि त्याने टी शर्ट नाही घातलाय. गाईज प्रतीकने टी शर्ट नाही घातलाय, टीव्ही बघत बसलाय. आता आम्ही घड्या करतो, मग तुम्हाला दाखवते आवरल्यावर. हे बघा अख्खा कपाट मोकळं केलेलं आहे. हे सगळं कपाट पायलशेने भरलेलं आहे. जे तुम्हाला हे दिसतंय हे फक्त माझं आहे, एवढीच पट्टी. म्हणजे कपडे बघा तुम्हाला दाखवत जातो मी. हे बघा कपड्याचा ढीग. ह्यात तर तिला सांगितले आता घेतले एवढे कपडे आहेत तुम्हाला ती रोज तेच कपडे घालते. जे हाताला लागते ते चांगला टाकते आणि घालते. तर आता काय बघा तुम्ही केवढे कपडे आहेत. ह्यातले तर अर्ज 50% कपडे तर मी यातनं काढून टाकणार आहे, घालायचीच नाही. हा ठीक आहे. नवीन घेणार त्याच बोलीवरती मी काढणार आहे. काढून डायरेक्ट एक तर फेकून द्यायचे, नाही तर ते वापरल्यानंतर वापरायला काढायचे. एक पोतं काढलंय. हे बघा हे सगळे जे मी घालत नाही कपडे आणि कधी घालणार नाहीत ते सगळे कपडे आहेत हे. परत इथं मी आहे, माझा आता अवतारलंय डेंजर झालाय कारण की मी मगासपासून खाली पण जाऊन आले, पाणी भरत होते. हे बघा आता हे जे थोडे कपडे राहिलेत ना हे इस्त्रीला टाकायचे कपडे आहेत आणि हे दादू आणि आर्यनला द्यायचे ते वडगावला पाठवून. मग झालं. आता तुम्हाला कपाट दाखवते. शर्ट नाही घातलाय म्हणून लपलाय सोनू. कपाट बघा तुम्हाला दाखवते. रिकामं केलंय सगळं कपाट, रिकामं केलंय. माझे सगळे ड्रेस फेकून दिले ते या पोरांनी. म्हणला आपण नवीन ड्रेस घेऊया, तर ते जुने ड्रेस सगळे फेकून दे. आता बघू मला किती ड्रेस घेऊन देणार आहे. हे आवरायचंय कारण की अरे थांब ना 1 मिनिट, मी नंतर करणार. मी दमली आता. घडी घातली जाऊन ठेवायचं होतं असं. ठेव नाही, घडी नव्हती घातली त्याची. काय अरे पाहिजे कोमीच करतो ना सर तिकडं. हे मी नंतर आवरणार आहे. आता मला चहा प्यायचा आहे. हे बास झाला आता कपाट. आणि तुम्हाला दाखवते साड्यांचं कपाट पण पूर्ण फेकून दिलंय. अरे हे ब्लाऊज आहेत ना हे सगळे मी नंतर आवरणार आहे कारण की आता मला अजिबात टाइम नाही हे आवरायला. मी वैतागली गप्पा मारायला सगळ्या साड्या आहेत अशाच ठेवल्या ते वरती. आणि या सगळ्या साड्या मी पॅक करून ठेवल्यात कारण मी आता घालणार नाही जास्त, त्याच्यामुळे कसं लागली तरच काढणार आहे ना. व्हिडिओ साठी लागणार साडे हो म्हणून तर जेव्हा लागेल तेव्हा काढायची. आता ठेवून टाकायची. काय तुटतेला सगळे ते नाही तुटत. हे तुटेल ना, नाही तुटत. दमले, माझी कंबर दुखायला लागली आता. बघा मी म्हातारे झाले गाईज. कपड्याची मशीन आता लावली आहे कारण काल पाणी आलं नव्हतं, त्याच्यामुळे तुम्ही बघितलं सकाळी टाकी सगळे धुतल्या दोन्ही पण. आणि टाकीत काही पाणी नव्हतं, त्याच्यामुळे आता पाणी आल्यावरती ही मशीन लावली कपड्याची. त्याच्यानंतर अजून छोटे मोठे कपडे तर घडी घालायचे राहिले, तर ते आता रात्री मी आरामात करणार आहे. आज चिकन बिर्याणी बनवणार आहे आम्ही. म्हणजे मम्मी करणार, बाकीची सगळी तयारी मम्मीला मी करून देणार आहे. तर चला आपण खाली जाऊ आता आणि बाकीचं सगळं नंतर आवरू. कारण कसं आहे आता माझ्या अंगात जास्त काम करायची एनर्जी नाही राहिली आहे. खूप थकल्यागत झालंय आणि असं वाटतंय आता पडावं, मस्तपैकी आराम करावा. पण तसं करता येणार नाहीये कारण की हे कपडे तुम्हाला दाखवते. थांबा आता मी हे कपडे बॅग मध्ये भरून ठेवले. ते ही मोठी बॅग भरली कपड्याची. जे कपडे आहेत मी ते 1 वर्षानंतर घालणार. आता घालणार नाही म्हणून ती बॅग भरून ठेवली. आता ही बॅग जाणार आमच्या बेडमध्ये. अरे मला बाप ना सोने उतरला होता टाकीमध्ये. मम्मी सोने कसं उतरलं? तुम्ही माझ्या नावाच्या घुगऱ्या खाल्ल्यात का? नुसतं पायल पायल पायल. होय मला कळलं, तुम्ही तेव्हाच मला पटवलं होतं आहे ना. हो माझ्या पोराशी लग्न कर म्हणून. बाई चांगलं आराम चाललाय बघ. कसं आहे मग आराम बघितलं? तोपर्यंत आम्ही भाजी घेऊन येतो. भाजीला नाही काय कशी ऑर्डर बघितली का? शनिवारी येऊ द्या. कारण द्या तुम्ही, कारण द्या. कारण नुसती कारण. एक काम सांगितलं की पप्पाची नुसती कारण चालू होतं. हा म्हणतात कुठे काय मार्केटमध्ये भाजी राहू दे नंतर जाऊ. झालं तोंड बंद. अरे टेन्शन नाही बाबा भांडायला आले की मग मोबाईल चालू करायचा. नाही खरंच कारण देतात माहिती का. त्यांना साधं विचारलं ना सोनूनी की गाडीकडे जाऊन आलता का, बघू नंतर जातो. अगं ते 1-2 शब्द बोलला त्यांना माहित
तोंडावर हात करा. जरा पैसे तुम्हाला शांत बस. हे घ्या आईश करा. शांत बस, मातोड दाखवू नको मला. नजर लागल. तुला नजर लागल ग, कोणी कमेंट नाही केली काल. तुला नजर लागल ग, जाऊ नको तू 4 जण. आहे कुणाचं? हा लक्षच कोणाचं नाही. आमचं आहे लक्ष पप्पाकडे, तुमचंच नाही फक्त लक्ष. कळलं? जुजुबळा करा. कपडे इस्त्री टाकायचे तर इथं एवढा पसार आणून ठेवलाय का तू? मारला होता एवढा कचरा भाजीचा परत मम्मीने केलाय आणि परत मला वरती म्हणतीये एवढा कचरा असं झाडू मारलंय. बघा हाताला जीव असल्यावेळेस झाडू मारल्यावर बघा जीव होतो सगळा कचरा. कसं असतं बघितलं का सासूचं कसं असतं. तिथे चिकन बिर्याणी करायची आणि परत एवढा डबल मम्मीने कुटाणा करून ठेवलाय. आता कांदा कापून ठेवलाय तर मम्मी म्हणले अजून कांदा काप तेवढा पुरणार नाही. कसं करायचं सांगा. माझी आजची बिर्याणी खायची असेल तर नीट करायची, नाही करायचं. ऐकलं का? ऐकलं कशी डायलॉग बाजी करते मम्मी. काय म्हणजे? बिर्याणी खायची असेल तर नीट करायचं. बघितलं का? चला आता मम्मी झाडू मारस पर्यंत आपण कांदा आहे ना हा भाजायला तेल त्यात टाकते मी. आई ग देवा. तेल टाकू म्हणजे कसं कांदा पण फ्राय होईल आणि जरा लवकर होईल. नाही बरोबर, गोड गोड नाही चांगला. पप्पा पहिलं म्हणले छान आहेत काय नाही, असं दिसायला चांगला पण दिसतोय. छान लागतोय ना. नंतर सगळ्या गोष्टी चुका काढते पप्पा. नाही वाटलं तुम्हाला? तो नाही. गोड आवळा आणला होता. गोड नाही. कॅन्डी नाही किती आवळ्याची गोड कॅन्डी असते सुकवलेली ती, पण पप्पाला नाही आवडली. काय करायचं सांगा. जाते परत किचन मध्ये आपलं. तर गाईज एक कमेंट आलती ब्लॉग मध्ये, आपले नेहमीच्या सबस्क्रायबरने कमेंट केली ती. तर विषय असा आहे की तो सगळा त्यांनी काय प्रीती गर्ल त्यांनी कमेंट केली होती. आई बाबाची क्यूट भांडणं, आई तुमचं बघून मी साफसफाई केली, पायल प्रतीक दादा सगळे अपडेट देत दा. सबस्क्रायबर मेन प्रश्न, सबस्क्रायबर असूनही व्ह्यूज येत नाही, या क्षेत्रात उतरला 100% द्या आम्ही आहोत. तर तुम्हाला आमचे सबस्क्रायबर दिसत असतील की 1-1.5 लाखाच्या आसपास सबस्क्रायबर आहेत. तर तुम्हाला एक सांगतो, ज्यांनी आपली पूर्वीपासून व्लॉग बघितले त्यांना माहिती आहे लव्ह स्टोरी. पायल आधी एक वर्ष इथे राहिली होती. आम्ही आमच्या साखरपुड्याच्या वेळेस युट्यूब चॅनल चालू केलं होतं आणि त्यानंतर 1 वर्षाचा लग्नाचा गॅप होता. त्या पायल इथं होती. तर प्रॉब्लेम असा होता की आम्ही युट्यूबला साखरपुड्यात सगळं टाकलं, त्यानंतर जवळजवळ 1 वर्ष आमचं युट्यूब बंद होतं. युट्यूबवर फक्त आणि फक्त आम्ही शॉर्ट्स टाकत होतो. पूर्ण व्लॉग कधीच टाकले नाहीत. शॉर्ट्स टाकत होतो. ते शॉर्ट्स व्हायरल गेले भरपूर. मिलियन मध्ये त्याला व्ह्यूज आले, करोडोमध्ये त्याला व्ह्यूज आले. त्या व्ह्यूजचे सगळे ते सबस्क्रायबर वाढलेत. तर तुम्हाला असं वाटतं की आपल्या ब्लॉगमुळे सबस्क्रायबर वाढलेत, असं नाही. ते सगळे शॉर्ट्स व्हिडिओमुळे सबस्क्रायबर आपले वाढलेले आहेत आणि आपल्या ब्लॉगचे सबस्क्रायबर एकदम कमी असतील. जवळजवळ आमचे सगळे आमचं प्लेबट नाही आलेलं ना, आम्हाला सगळं शॉर्ट्स व्हिडिओमुळे आलेले. शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आमच्या 1 लाखाच्या पुढे सबस्क्राईब झाले, ब्लॉगमुळे नाही. त्यामुळे सगळ्यांचा असा गैरसमज होतो की ह्यांचे सबस्क्रायबर एवढे त्यांना यूज काहीत नाही. असं नाही आहेत गाईड. आमचे जे ब्लॉगचे सबस्क्रायबर आहेत ते वेगळे आहेत, ते एवढे नाही आहेत, एकदम मोजकेच आहेत. आणि काही लोक सबस्क्राईब न करता पण बघतात, त्यामुळं ते काउंट कमी आहे आपल्या व्ह्यूजचा. आणि शॉर्ट्समुळे सगळे सबस्क्रायबर जेवढे तुम्हाला दिसते अमाऊंट काउंट ती सगळी शॉर्ट्स व्हिडिओमुळे. तर गैरसमज करून घेऊन आपले कमी सबस्क्रायबर लॉंगसाठी. आधी आपण फक्त शॉर्ट्स करत होतो. फक्त वर्षभर आपण इथे शॉर्ट्स व्हिडिओ टाकतो. तुम्ही शॉर्ट्समध्ये जाऊन चेक करा, आपले शॉर्ट्स करोडोमध्ये यूज गेलेले आहेत. त्यामुळे ते फॉलोअर्स वाढले. तर बाय बाय. पप्पांनी चालू जरा बाहेर आणि तुम्ही आता बघा त्यांचं म्हणजे तुमचं जे आहे ते तुम्ही तुमचं बघा. पप्पा आणि प्रतीक गेले ते मार्केटिंगला बाहेर, त्यांचं होतं काम. आम्ही म्हणलं या जाऊन. तोपर्यंत होती आपली बिर्याणी आहे ना मम्मी. आज मस्त बिर्याणीचा बेत आहे. 3 किलोची बिर्याणी आहे, म्हणजे 2 किलो चिकन, 1.5 किलो तांदूळ. हा मम्मी, कारण आमच्या सरांना म्हणजे प्रतीकला चिकन बिर्याणी प्रचंड आवडती. म्हणजे सगळ्यांनाच आवडती, मला पण आवडती, घरातच सगळ्यांना आवडती. त्याच्यामुळे एक्स्ट्रा बनवतो चिकन बिर्याणी. कधी पण केली तर दुसऱ्या दिवशी खाता येईल म्हणून. चिकन बिर्याणी सोनूला एवढी का आवडती? आता ह्यावेळेस पायल बनवणार आहे चिकन बिर्याणी. हो, आज ह्या वेळेस मी बनवते चिकन बिर्याणी. मम्मीला फक्त म्हणलं फक्त मला मसाल्याचा अंदाज सांगा. आणि इकडे बघा आता मस्तपैकी चिकन मॅरिनेट करायला ठेवलंय. इथं तांदूळचं पाण्यात हे मसाले टाकायचे. ते जेव्हा तांदूळ शिजायला टाकाल तेव्हा. पण अजून आमचा कांदा टोमॅटो भाजून होतोय. मग ह्याच्यामध्ये आता चिकन वगैरे टाकून मस्तपैकी बिर्याणी बनवणार आम्ही. मस्तपैकी दम बिर्याणी, चिकन दम बिर्याणी.
खूप दिवसातून बनवतोय कारण की सगळे सण होते त्याच्यामुळे काय आम्ही काही जास्त नॉनव्हेज बनवलंच नव्हतं. बनवलं होतं आधीमध्ये चिकनची भाजी बनवली होती फक्त, बिर्याणी वगैरे नव्हती बनवली. तर त्याच्यामुळे आता मस्त बिर्याणी करतो, खातो आणि मस्तपैकी झोपून जातो. आहे ग, आहे ना. दुसरं काय करायचं मम्मी? आता ते कांदा टमाटर सगळं हे झालंय तर ते टाकते मी. बस. कशाला ठेवली तेवढं तांबे रे? 4 माणसाला 5 तांबे आणल्यात. 4 माणसाने ते 5 तांबे आणलं. या साहेब जेवायला. बिर्याणी सुनबाईने बिर्याणी केली पहिल्यांदाच. अगं बाय बाय. पहिल्यांदा. अहो जनाची नाही तरी मनाची. अहो तो रगडा खाल्लेला आहे मी. तो रगड्याचं नका सांगू आम्हाला. सोनू मी चिकन बिर्याणी पहिली नाही केली आहे. नाही केली आहे. चिकन बिर्याणी केली आहे? पहिली आणून बघा. ते खिचडा करते खिचडा. नाही नाही लय वेळा केली आहे खिचडा ह्यो आजच प्रूफ आहे पहिले. माझ्याकडे. 2 ब्लॉग आहेत माझ्याकडे. मी बिर्याणी बनवलेली प्रूफ आहे. लगेच 5,000 रुपये द्यायचे. दम येतो. आमच्याकडे 5,000 रुपये नको ते दम येतो रोकी दिखाओ. तर काय बसा खाली. तब्बल आमच्या घरात 4 महिन्यात आज बिर्याणी बनली. 4. येस. किती? 4. आवडते. आवडता पदार्थ आमच्या सोनूचा बिर्याणी म्हणजे. यस. 500 रुपयामध्ये आपण 3 टाइम खाऊ, पण बाहेरची बिर्याणी परवडत नाही. 4 टाइम खा. यस. नुसता गॅस खा बाबा खा. पण खा. पण खा. स्प्राईटची बाटली आणून ठेवा आताच. गिरल. फ्रीजमध्ये. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर आम्ही जेवायला बसलोय गाईस. बोल बोल काय बोलते आता नको बोलूस. नाही काय नाही बोलत मी. बोल 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 बोल. बिर्याणी खाल्ल्यानंतर बोलते. चालेल ठीक आहे. जेवताना नको बोललं का? जेवताना नाही बोलत. बाय बाय. नाही बिर्याणी खाल्ल्याच्या नंतर बोलणार. काही चूक नाही, काढणार. थोड्या वेळाने बोलते. थांब जरा थांब चूक काढणार जरा काहीतरी मम्मी चूक काढ. तर काय चला खूप रात्र झाली आणि आता खूप रात्री ब्लॉग एंड करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की नक्की सांगा. आता मला बोलूशी पण नाही वाटत आहे कारण मी खूप जास्त थकली आहे. मला असं झालंय की मी कधी पडणार आहे. पण आज पसारा थोडासा काढला होता आम्ही कपड्याचा, तर ते थोडेसे कपडे वगैरे ठेवायचे होते. मग वरती आल्यावरती ते सगळं काम केलं. आणि आता हे जे मी कपडे साईडला काढून ठेवले होते ते बघू आता कोणाला तरी देऊन टाकणार आहे. तुम्हाला तर कळेलच ब्लॉगमध्ये. तर भेटूयात आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.